आई भवानी शिरावर हात दृष्टांत देऊन सामोरे येऊन दृष्टांत देऊन सामोरे येऊन आणि तलवार जाया आणि तलवार जाया आई भवानीच्या हर हर महादेव बोलून जिंके किल्ला मराठा महाराष्ट्राचा मराठा महाराष्ट्राचा हा मराठा महाराष्ट्राचा साई दर्शन घ्याया तिथे साई दर्शन घ्याया आई भवानीच्या कृपेने राजा झाला शिवराया स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा पाया झाला शिवाला मागणारी होती जाऊ पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है दावा दुमदंड पर चीता मृग धंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तमांस पर कान्न जिमी कंस पर त्यो म्रेंछ बंस पर शेर शिवराज कविराज भूषणांचं हे काव्य आहे मुद्दाम सांगतोय स्वाभिमान काय असावा कविराज भूषण ब्रज मधले उत्तरेतले ब्रज भाषेमध्ये त्यांनी काव्य लिहिलं वृत्त लिहिली अलंकार लिहिले कविता लिहिल्या कविराज भूषण एकदा टिकवापूर त्यांचं गाव तिकडून निघाले आणि त्यांनी ठरवलं की मला माझी प्रतिभा एका चांगल्या राजांना समर्पित करायची येत असताना राजस्थानच्या एका दरबारात गेले त्या राजाला राज दरबारामध्ये कविता ऐकवली ते राजे अतिशय खुश झाले त्यांनी सोन्याच्या मोहरांनी भरलेला पोता कविराज भूषणांकडे दरबारामध्ये सरकवलं आणि सांगितलं कविराज तुमच्या कविता ऐकून बक्षीस देणारी अनेक राजे तुम्हाला भेटतील पण सोन्यांच्या मोहरांनी भरलेलं पोतं देणारा हा एकमेव राजा हा हिंदुस्थानामध्ये आहे कविराज भूषण गाण्यातल्या गालात हसले कविराज भूषणांनी ते पोतं परत त्यांच्याकडे सरकवलं आणि म्हटले राजे धन्यवाद कविता ऐकून सोन्यांच्या मोहरांनी भरलेलं पोतं घेणारे अनेक कवी तुम्हाला दिसतील पण नाकारणारा हा एकमेव कविराज भूषण आहे आम्ही आमचा स्वाभिमान विकू शकत नाही आमची प्रतिभा कोणाला विकू शकत नाही आणि आपण शिकलं पाहिजे आणि तिथून कविराज भूषण छत्रपती शिवाजी राजांच्या दरबारात आले कुंद कहा भयकुंद कहा अरुचंद कहा सरजाज स्वागे भूषण भानु कृषाणु कहा अति साहस में शिवराज के आगे किती छंद तुम्हाला ऐकू तुझ्या तलवारीच्या जोरावर एक प्रसंग इतिहासामध्ये
एखाद्या आईनं म्हटलं असतं शिवाजीराजे दुसऱ्या कोणाला पाठवा, तुम्ही जरा गायब राहा तर स्वराज्य घडेल. शिवाजीराजांनी जाता जाता मासाहेबांना म्हटलं, मासाहेब आम्ही खानाशी लढायला जातोय, पण लढत असताना आमचा जर काळ झाला तर, आम्ही जर मरण पावलं तर. काय उत्तर दिलं बघा तिच्या माध्यमात. शिवाजीराजे अफजल खानाशी लढताना जर तुमचा काळ झाला, जर तुम्हाला मरण आलं तर आम्ही या महाराष्ट्राला सांगून देऊ की आम्ही आधीपासून निमुत्रिक होतो, आम्हाला पत्रच झाला नाही. हे धाडस त्या माऊलीचं होतं. तुमचा काळ झाला तर संभाजीराजांच्या हाताने स्वराज्याची निर्मिती करेल, पण मी दुःख करत